दुसरा जोडीदार आधीच करावं किचवा. नाही नाही काही नाही. शिवलीलामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः. धरा धरेंद्र नंदिनी मानसरोवर मराळ उदार कर्पूर गोर अगम्य गुण अपार तुझे वर्णिता सदा नकळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणचे सर्व करता कारण कोठे प्रगटले ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेचे प्रकटे जगन निवास याचे विषयी सुते इतिहास शौनकादिका प्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगाकरिता हिंसक दारुण मध्यम असा माझी रथ सदा चातुर्ण वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय धर्मेची वर्तता परिशिव भजने असे रथ विधिने पूजित नित्य शिवाशी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पतिप्रती पुषे एकांती कापट्य रीती टाकून या मग मने शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नत्य स्वयंकरिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषेही घडती तिम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नामनगरी सारमय होती सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलंगे पुढे लक्षण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोषाचरे कुमुद्वती म्हणे तुम्हाशी पूर्वज्ञान तरी मी कोण आहे सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मासपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षीशेन शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तूज शेन पक्षी मारित शिवद सदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे एके मृगनेत्रे ई भग म्हणे सिंधू देशीचा नप इंदू वसने होईन पुढे जन्मे मी तू तया नामे राजकन्या होची मज लागे राजशी वरिशी तिसरे जन्मी सौराष्ट्राव नेमेशी होईन सत्यगुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिशी सत्यजान चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरिशी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांडे राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईल महावना शरणारी गुण अगस्तीस शेव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत शौनकादिका प्रती तितुकी ही जन्म घेऊन तो भूपती ब्रह्मवेता होऊन अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रोहीन सूत्रामा वेदशास्त्रांशी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकुणी शिव गुण कीर्तन सद्गदन हे जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धीक ज्याचे धीक कर्म धीक विद्या धीक धर्म तो वांचुनी काय आश्रम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिव भजनाची थोरी उज्जैनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करून या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर
त्याची भजनी रतन पवर. मित्र एक नाम म्हणे भद्र, प्राणसखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि प्रतिवर्ता, पुत्र भक्त आणि सभाग्यता. उत्पन्न आणि सुरस भक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्ता फळ सुडाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मनी भद्र अति सोजान. तेने एक मनी दिसला जाणून, चंड किरण दुसरा. अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामीकर बावन कस. सर्प व्याघ्र तस्कर वास, राष्ट्रांत नशे त्या करता. त्या मन्याचे होता दर्शन, सर्व रोगी जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरांत. तो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिशे जैसा पुरोहित. समरांगणी जय अद्भुत, न येते अपयश कालत्रयी. जे करावया इति वैर, ते आपणची होती प्राणमित्र. आयुरारोग्य ऐश्वर्य अपार, चढत चालिले न पाचे. भूपतो सर्वगुणी वरिष्ठ, की शिवभजनी लंगेचा कोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट. समुद्र सुबट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञानामृताचा विशाळ, कुपची काय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मनी मागो पाठविता सकळ, स्पर्धा बळे वाढविती. बहुतांश असह्य झाले, बहुनीचे बहुजे गवटले. अपार दळ घेऊन आले, वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमल दल नयन, त्याचे कंठी कौस्तुभ जान. की मृळानी वरमोळी रोहिणी रमण, प्रकाश घन मणी तैसा. जो मनी अम्मासी दे त्वरित, म्हणून पाणी पाठविले दूत. मग राव विचारी मनांत, कैसा अनर्थ ओढविला. थोर वस्तूंचे संग्रहण, तेची नर्थाशी कारण. ज्या कारणे जे भूषण, तेची विदूषण रूप होय. तुमचं सगळं पण अतिरूप अति घन, अतिविद्या अति प्रीतिपूर्ण. अतिभोग अतिभूषण, विघ्नाशी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन, मनी जरी द्यावा या लवून, तरी जाईल क्षात्रपर्ण. युद्ध दारुण न करावे, आता स्वामी महाकाळेश्वर. करुणा सिंधू गरपूर गौर, जो दीन रक्षण जगदुद्धार. वज्र पंचर भक्तांशी, त्याशी शरण जाऊ अवसरी. जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी. प्राणवल्लभ जगदात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून. शिवमंदिरी बैसला जाऊन, सकळ चिंता सोडून. विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान. युद्ध करीत शिवस्मरून, महायंत्राचे नगरावरून. मार होती अनिवार, सर्व चिंता सोडून चंद्रसेन. चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी स्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन. मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ. परी चिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कळवळ, चतुर्विध वाद्ये वाजविती. राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोप गृहिणी पतिहीन, कुमार कडीये घेऊन पातली. 6 वर्षांचा बाळ. राजा पूजा करिता पाहे सकळ, निरखुनिया वाढविळ. गोप्र गृहिणी आली घरा, कुमार कडे खालत उतरून. आपण करी ग्रहितीचे कारण, शेजारी उद्वस तृण सदन. बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून. मृत्तिकेची वेदिका करून, दिव्य शिव प्रतिमा मांडून. करी स्थापन प्रीतीने, कोणी तुझे नाही तेथ. लघु पाषाण आणून त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ. पाषाणाची वाही प्रीतीने, राजपूजा मनात आठवून. पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्य पूर्ण, तेनेची करुणी करीत असे. आर्ध तृणपुष्प सुवासहीन, तेची वाहे आवडी करून. नाही ठाऊके मंत्रज्ञान आसन, प्रेम भावे पूजित असे.
परिमळ द्रव्ये कैची जवळी शिवावरी मत्तिकाच उधळी मत्तिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजली समर्पित ऐसे राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडणी ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ झाले शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ई बा करी पुत्र भोजन बहुवेळ हाक पोडून पाचारिता निधी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यग्रही बैसला आहे मने अर्भका मांडिले काय चाल भोजना झड करी परी निधी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया झुगारली चाल भोजना तरीत म्हणून हस्तकी धरून उडीत बाळ नेत्र उघडून पाहत तो पूजा सुद्धा शिवपूजा विदारली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडून दुखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणसे जे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळू मारमण अद्भुत नवल पै केले तृणग्रह होते ते जर्जर झाले रत्न खचित शिवमंदिर हिरांजे स्तंभवरी शिखर नाना रत्नांची कळशे झळकती चारीद्वारे रत्न खचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत चंद्रपैभवून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळ केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजली वाहतशे शिवनामावळी विचारित बाळ कीर्तन रंगी चालत शिव म्हणे मग माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारी बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझ पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणून मातेचे दर्शन आणि तो येत म्हणून गेले आपल्या ग्रहांत तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन सर्व अलंकारे करून शोभायमान पहुडली 30 बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चौकडेने विलोकून अद्भुत करणे शिवाची हृदय धरुणी दृढ बाळ शिवालय आली तात्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजग्रहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे गेला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नैनी नागरिक जणांच्या श्रेणी धावती बाळ पाहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकाशी पावला उमानात अवंती नगरा इथे धावत जन पार पाहावया चंद्रसेन राया प्रती न पावनीचे सांगुनी पाठविती धनधान्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना ते बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन या सकळ रायांशी भेटून आला मिरवत येऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाण उज्जैनी नाम तियेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण त्या बाळकाशी वंदून आश्चर्य करती सर्व ही म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकोटी होय स्वर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे ग्रहींच्या दाशी सिद्धी होऊन मन मागता पूर्वी ती चिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जलमांदरत्ने पारकित मूड अत्यंत होय वक्ता रंक भनंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येता हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेते जेते खनु जाय
तेथे तेथे निधाने सापडिती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश, सकळ कळा येते हातास उमा विलास भेटे जिव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा, तुझी गोवाहन प्रसन्न झाला. गो विप्र प्रतिपाळी स्नेहाला, धन्य नपणाच चतुरसेन. यात्रा दाटली बहुत, सर्व राज्य आश्चर्य करीत. तो तेथे प्रकटला हनुमंत, वायुसुतांजने प्रिय जो. जो राघव चरणार विंद भ्रमर, भूगर्भ रत्न मानस संतापहार. प्रतारी शत्रू जनक नगर, दहन मदन जमन जो. द्रोणाचळ उत्पाटन, उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसून, पाळी तृतीय नंदन प्रथेचा. ऐसा प्रगटता मारुती, समस्त क्षणी पाळ चरणी लागता. राघव प्रिय कर बाळाप्रती, हृदयी धरुणी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र, उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवारात सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा कळीत, जैसा अमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर, ठेविता झालं वायुकुमार. सकळ राव करीते जय जयकार. पुष्पे सुरवर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढी सकनंद. जन्मे न गोपराजू गोकुळी, त्याचा पुत्र पितवसन. होईल श्रीकृष्ण कंस दमन, शिशुपालांतक करो मर्दन. पांडव पाळक गोविंद. श्रीहरीच्या अंत अवतार पंक्ती, मागे झाल्या पुढे होती. जेवी जपमाळेचे मनी, परतोनी येती अवतार स्थिती तैशीच. की संवत्सर मार तिथी वार, तेची परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकरा सत्य जानपा. ऐसे हरी कुळभूषण बोलून, पावला तेथेचे अंतर्धान. सर्व भुभुच्या म्हणती धन्य धन्य, सभाग्यपण श्रीकराचे. ज्याचा गुरु हनुमंत, त्याशी काय न्यून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नप्रांत, बोळवीत सर्व भूपाते. वस्त्रे भूषणे देऊनी, बोलबिले पावले सस्तानी. मग सोमार प्रदोष प्रती करुणी, श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती, याचकांचे अर्थ पुरविती. शिवलीलामृत श्रवण करती, अंती शिवपदाशी पावले. हा ध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रत ज्याचे, विघ्ने भीती तयाशी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी, देखोनी विकासती. सज्जन कमलिनी, जीव शिव चक्र वाके दोन्ही. ऐक्यायती प्रीतीने, निंदक दुर्जना निंदक दुर्जना भक्त. ते आदांतरी लपती दिवाभीत. शिवनिंदकाशी वैकुंठनाथ, महानरकांत नेऊन घाली. विष्णू निंदक जे अपवित्र, त्याशी कुंभी पाकी घाली नेत्र. विष्णू निंदक जे अपवित्र, त्याशी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र. एव हरिहर निंदकाशी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदाय ते वर्या, श्री भक्त कैलासासल निवासिया. श्रीधर वरदा प्रडा मृडानी प्रिया, तुझी लीला वदवी तू. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिशुद्ध सज्जना खंड, चतुर्थाध्याय गोडहा. ओव्या 115. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.